नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। आज आहे गुरुवार, म्हणजेच थॉटफुल थर्सडे। सध्या आपण वर्क फ्रॉम होम करणाऱ्या अनेकांच्या तक्रारी ऐकत असतो। पाठ दुखी आहे, मान दुखी आहे, सतत डोळ्यावरच येणारा ताण आहे आणि ज्यांना सतत बसून घरातनं काम करावं लागतंय त्यांच्या तक्रारी ऐकतोच आहोत। त्याबद्दल काही सोपे व्यायाम प्रकारही आम्ही करायला सांगितलेत, ते आवर्जून बघा। पण आपल्यापैकी अनेक जण असे असतील की ज्यांचा व्यवसाय किंवा नोकरी अशा स्वरूपाची आहे की ज्यांना केवळ घरात राहून काम करता येण्यासारखं नाहीये आणि म्हणून कामासाठी त्यांना दररोज बाहेर पडावं लागतंय। वर्क फ्रॉम होम शक्य नसणारे जे बँकेतले लोक आहेत, काही शिक्षक आहेत, आम्ही डॉक्टर्स किंवा पॅरामेडिकल स्टाफ आहे आणि अनेक असे व्यावसायिक की ज्यांना रोज कारखान्यावर जावे लागतंय किंवा काही साइट्सवर काम करणारे इंजिनियर्स असतील, आर्किटेक्ट्स असतील, ज्यांना पर्याय नाहीये, केवळ घरात बसून काम होणं शक्य नाहीये, असे हॉटेल व्यावसायिक असतील, काही दुकानदार असतील, ज्यांना रोज बाहेर पडावं लागतंय आणि काम करावं लागतंय, अशांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगायच्या आहेत, ज्यायोगे तुम्ही तुमचं आरोग्य नीट राखू शकाल आणि सध्याच्या काळात काळजी घेऊन काम करू शकाल। टिप नंबर 1, इट इज ऑलवेज बेटर टू बी सेफ दॅन बीइंग सॉरी। पश्चातापाला काहीही अर्थ उरत नाही आणि म्हणूनच आधीपासून नीट काळजी घ्यायची आहे। ज्या काही प्रिकॉशन्स किंवा जे काही नियम आपण ठरवतो ते नीट काटेकोरपणे पाळायचे। ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायचे नाहीये। पण हेच सांगताना हेही सांगणं गरजेचं आहे की खूप अति चिंता पण करायची नाहीये, कारण काही जण असं आहे काळजी घेण्यापेक्षा काळजी करतायत जास्त आणि त्याचा परिणाम त्यांच्याच शरीरावर होतोय। त्यामुळे अति चिंता नको, अति ताण नको, पण म्हणूनच ढिलाई सुद्धा चालणार नाही। ऑलवेज बेटर टू प्रिव्हेंट। नंबर 2, खरी गरज असेल तरच बाहेर पडा। अननेसेसरी म्हणजे अनावश्यक असताना उगाचच बाहेर जाऊन आलोय, काहीतरी 10-15 रुपयाची वस्तू आणायची आहे, मग आता लिंबच आणायची आहेत, मग जरा कट्ट्यावर जाऊन फेरी मारून येतो, बघून येतो कोणी आलंय का, असं प्लीज करू नका। विशेषतः लहान मुलं आणि सिनियर सिटीजन्स यांनी तर गरज नसताना उगाचच आपल्या सोसायटीच्या बाहेर जाऊ नका। हा, घरातल्या घरात, गॅलरीमध्ये किंवा फार तर फार अगदी जवळच्या सोसायटीमध्ये थोडंफार मुलांना खेळायला दिलं तर ठीक आहे, पण उगाचच गरज नसताना मॉल्समध्ये किंवा बाहेर प्लीज नेऊ नका। अगदी साधी गोष्ट सांगते, लग्न समारंभ किंवा बर्थडे सेलिब्रेशन्स आता यावर्षी नाही केली तरी चालतील। म्हणजे अगदी जवळचं घरातलं लग्न असेल तर तुम्हाला पर्याय नसतो, पण उगाचच कोणातरी लांबच्या नातेवाईकाचं लग्न आहे, त्याला काय वाटेल मी नाही आलं तर, असं म्हणून लग्न समारंभात गर्दी करू नका। विशेषतः तुम्हाला डायबिटीस असेल, तुमचं वय जास्त असेल, तुमच्या घरात लहान मुलं असतील, अशांनी तरी परगावी जाऊन लग्न अटेंड करणं प्लीज टाळा। ते तुमच्यासाठी आणि तुमच्या घरच्यांसाठी जास्त महत्वाचं आहे। आशीर्वाद इथूनही देता येतात, शुभेच्छा मनापासून दिल्या तर त्या नक्की पोचतात, पण उगाचच बर्थडे सेलिब्रेशन, अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी हॉटेलमध्ये बाहेर जाऊ नका। टिप नंबर 3, तुम्हाला आठवतं का काचेच्या काही जे बॉक्सेस असतील क्रॉकरीचे, त्याच्यावर लिहिलेलं असतं डू नॉट टच हँडल विथ केअर। असं इमॅजिन करा की सध्या सगळीकडे हा स्टिकर लागलेला आहे, हँडल विथ केअर अँड डू नॉट टच इफ नॉट नीडेड। गरज नसताना उगाचच जाता येता इथे ह्या कापडाला हात लावला, तिकडे त्या टेबलवर रेलून बसलीये किंवा कशाला तरी गेटला चिकटून बसली, असं प्लीज करू नका। जिथे गरज नाही तिथे स्पर्श करू नका आणि स्पेसिफिकली डोअर हँडल्स, जिन्यांच्या इथे असणारे रेलिंग्स, अगदीच तुम्ही सिनियर सिटीजन असाल, तुम्हाला डायरेक्टली पायऱ्या चढता येत नसतील तर धरा आणि त्याच्यानंतर प्लीज हात धुवा। पण ज्यांना शक्य आहे त्यांनी कुठेही हात न लावता जिने चढणं उतरणं किंवा रस्त्यातनं जाताना उगाचच शेक हँड करणं वगैरे हे प्लीज टाळा, कारण सर्वाधिक आपल्याला काळजी घ्यायची ती स्पर्शाची। टिप नंबर 4, सॅनिटायझरपेक्षा हँडवॉश बरा। हे सगळ्यांनाच माहितीये, कारण सॅनिटायझरपेक्षाही जेव्हा तुम्ही वाहत्या पाण्यात हात धुता दॅट इज ऑलवेज बेस्ट। पण ज्यांना रोज कामासाठी बाहेर जावं लागतं, एकाच ठिकाणी जावं लागत असेल तर ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित काळजी घेऊ शकता, पण जर फिरती असेल किंवा 4 वेगवेगळ्या ठिकाणी कोणाकोणाला भेटण्यासारखं काम असेल तर अशा वेळेस मात्र तुमच्या पॅकेटमध्ये, बॅगेमध्ये सॅनिटायझर असलाच पाहिजे। विशेषतः हॉटेल्समध्ये किंवा जिथे अनेक लोक येतात आणि त्यांचा हात त्या नळाला लागतो, अशा ठिकाणी नळाला हात लावून हात धुवायचा आणि पुन्हा तोच नळ बंद करायचा, तेव्हा तुमचं पुन्हा एकदा एक्सपोजर होतं हे लक्षात ठेवा। आणि त्यामुळे अशा वेळेस तुम्ही सॅनिटायझर प्रेफर करा, पण एरवी विशेषतः घरी आल्यानंतर मात्र स्वच्छ वाहत्या पाण्याने हात धुणं हे मस्ट आहे। आणि हो,
सॅनिटायझरचा अतिरेक टाळा. म्हणजे उगाच उठसूट सतत सॅनिटायझर लावणं हे तुमच्या हाताच्या त्वचेच्या आरोग्यासाठी नक्कीच हितकारक नाही. त्यामुळे ओव्हर यूज नको, पण अंडर यूज सुद्धा नको. ज्यांना रोज बाहेर जायला लागतंय ते नक्की अग्री करतील की सर्वाधिक त्रास होतोय तो मास्कचा. त्यामुळे सर्वात महत्वाचा आणि 5वा मुद्दा आहे की ज्यांना रोज सतत खूप जास्त वेळ मास्क लावायला लागतोय त्यांना 2 गोष्टींचा त्रास होतो. एक म्हणजे तुम्ही जर इलास्टिक सारखा मास्क लावत असाल तर तो सतत घातल्याने तुमचे कान दुखतात, कानाच्या पाठीमागचा भाग दुखायला लागतो, थोड्या वेळाने डोकं दुखायला लागतं आणि मग खूप अस्वस्थ व्हायला होतं. आणि दुसरं म्हणजे श्वास गुदमरणं, कारण मोकळा श्वास घेता येत नाही, सतत दडपण आल्यासारखं वाटतं आणि श्वास अपुरा पडतोय की काय अशा तक्रारी येतात. मध्ये चिंटूचा एक विनोद आला होता. मास्क उलट्या बाजूनी घातलेला असतो आणि आई विचारते हे काय, तर तो म्हणतो कान जागेवर आणतोय. खरंच ज्यांना 8-8, 10-10 तास मास्क घालून वावरायला लागतंय ते नक्की अग्री करतील की सतत ओढलेल्या कानांना नक्कीच ताण पडतो आणि त्रास होतो. मग अशा वेळेस तुम्ही इलास्टिक पेक्षा जे बांधायचे मास्क असतात ते तुम्ही निवडू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही इथनं वरनं दोरी आपल्या गरजेनुसार, नंतर याला प्रॉपर कव्हरेज असेल असं बघा, आणि त्याच्यानंतर खालनं दोरी, अशा पद्धतीने तुम्ही मास्क बांधू शकता ज्याच्याने चेहरा कव्हर राहतो पण बोलायला किंवा श्वास घ्यायला थोडी जागा मिळते. सो अशा पद्धतीचे मास्क तुम्ही निवडू शकता. सतत इलास्टिकनी त्रास नक्कीच जास्त होतो. किंवा ज्यांना बोलण्याचं काम फार नाहीये, बाहेर जास्त थांबावं लागतंय पण बोलायचं नाहीये, अशांना हे सुद्धा एक ऑप्शन असू शकतात की ज्याच्यामध्ये तुमच्या डोक्यावर पट्टी असते, डोळे ओपन राहतात आणि पूर्ण कव्हर होतो चेहरा. विशेषतः लहान मुलांसाठी हे उपयोगी ठरतं. ह्याला वेलक्रो येतात. अशा पद्धतीचे तुम्ही मास्क वापरू शकता ज्यात खूप दाबलं जात नाही किंवा नाक दाबलं जात नाही, तोंडाला अगदीच श्वास घ्यायला जागा नाही असं होत नाही. आणि हो, मास्कच्या बाबतीत एक महत्वाची टिप, तो पूर्ण कव्हरेज असणारा पाहिजे. म्हणजेच तिथपासून ते व्यवस्थित तो तोंड आणि नाक दोन्ही कव्हर करायला असं. अनेक जण दवाखान्यात येतात, असा काहीतरी मास्क घातलेला असतो, असं असतं, नाक उघडं असतं किंवा नाकावर असतो आणि वर आपल्याला जी दाखवला असं काहीतरी करतात आणि तेव्हा वाटतं की अहो तुम्ही पुन्हा कव्हर करा. अनेक जण केवळ गळ्यात मास्क अडकवतात आणि वाटलं तर थोडंसं वर घेतात, पोलीस दिसल्यावर पुन्हा खाली घेतात. या सगळ्यामध्ये नुकसान तुमचे, रिस्क तुम्ही घेताय. त्यामुळे पूर्ण कव्हरेज असलेला मास्क असणं हे खूप महत्वाचं आहे. अनेकदा ज्यांना विशेषतः चष्मा आहे अशांना अडचण येते ते म्हणजे सतत मास्क घातल्यानंतर त्याची वाफ तयार होते आणि त्यामुळे चष्म्यावर फॉग येतो. सो टिप नंबर 6 एक आहे, ज्यांना चष्मे वापरायचे त्यांच्यासाठी, तुम्ही इथून नाक नीट कव्हर होईल असा मास्क वापरा आणि थोडा खालनं किंचित तुम्ही लूज ठेवू शकता, ज्या योगे नाकात येणाऱ्या श्वासांनी वर वाफ निर्माण न होता तो खालनं मोकळा राहील. म्हणजेच फॉग चष्म्यावर, त्याच्या ग्लासवर तयार होणार नाही. आणि झालंच तर ते पुसण्यासाठी तुम्ही एक छोटंसं फडकं वेगळं, ज्याला आपण म्हणू शकतो रुमाल किंवा छोटी एक कापडाची अशी एक वेगळी हे करू शकता घडी, की जी केवळ तुम्ही डोळ्याच्या इथलं चष्मा पुसायला वापरणार आहात. आणि ते इतर हात पुसायला, नाक पुसायला वगैरे वापरू नका, ती वेगळी ठेवा. कारण नाही तर आपण ज्याला हात पुसलेत तोच जर रुमाल तुम्ही पुन्हा डोळ्याला वापरला तर तुम्ही रिस्क जास्त घेताय, हे लक्षात ठेवा. टिप नंबर 7, मास्क कुठलाही असो, इलास्टिकचा असो, दोरीवाला असू दे, मोठा असू दे, फेस शिल्ड वापरत असाल, त्यातही अनेक जणांना ज्यांना खूप जास्त जवळ जायला लागते लोकांच्या, ते प्रॉपर हेल्मेट सारखं फेस शिल्ड वापरतात. हे सगळं करताना दुसरा सर्वाधिक त्रास होतो तो म्हणजेच श्वास कमी पडल्याचा किंवा गुदमरल्यासारखं फील येतं, छातीवर दडपण येतं आणि एस्पेशली अपुरा श्वास हे सतत फिलिंग राहतं. मोकळा श्वास घ्यायला कधी मिळेल असं वाटत असतं. अशा वेळेस एक छोटा नियम पाळा. दर 1.5 ते 2 तासांनी नक्की अशा ठिकाणी मोकळ्या हवेत जा, खिडकीच्या इथे जा किंवा 2 मिनिटं मास्क खाली काढून पूर्ण श्वास घ्या. पण त्यावेळेला एन्श्युअर करा की आपल्या आजूबाजूला कोणीही नाहीये इतर जास्त लोक. एक 1.5 ते 2 मिनिटं मोकळा डीप ब्रीदिंग करा आणि पुन्हा येऊन कामाला लागा. कारण मास्क जर 3 ते 4 तासापेक्षा जास्त वेळ तुम्ही मास्क लावून असाल तर तुम्हाला गुदमरायला होतं, श्वास अपुरा पडतो आणि त्याच्यामुळे तुमच्या ब्रेन फंक्शनिंगवर पण परिणाम होत असतो. आणि म्हणूनच दर 2 तासांनी एक 2 ते 3 मिनिटाचा ब्रेक घेणं खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर सर्वाधिक उपयोगी ठरतो तो म्हणजे प्राणायाम आणि ओंकार. दीर्घ ओंकार कसा करायचा हे आम्ही आमच्या काही आधीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलंय. त्या पद्धतीने दीर्घ ओंकार म्हणणं 3 वेळेला आणि प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम घरी करणं, नित्य नियमितपणे घरी करणं, ज्या योगे आहे त्या परिस्थितीला तुम्ही चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ शकाल. टिप नंबर 8, ज्यांना सतत मास्क वापरायला लागतो आणि बाहेर जावं लागतंय त्यांनी इतर
आपले रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी औषधं घ्या, काढे प्या, गरम पाणी प्या, हळद दूध घ्या, हे सगळं कराच. पण एक गोष्ट आवर्जून करा आणि ते म्हणजे तुळशीची पानं चावून खाणं. ताज्या तुळशीची 3 ते 4 पानं चावून खाणं हे खूप महत्वाचं आहे. यामागे 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे तुम्ही तुळशीच्या झाडाच्या जवळ जाल जिथे तुम्हाला ओझोन मिळेल, आणि दुसरी गोष्ट, तुळशीची पानं चावून खाल्ल्याने तुमच्या प्राणवायू स्रोताला म्हणजेच रेस्पिरेटरी सिस्टीमला आतून बळ यायला नक्की मदत होईल. त्यामुळे ज्यांना श्वास कमी पडतोय असं वाटतंय त्यांनी रोज किमान 3 ते 4 तुळशीची पानं धुवून छान चावून खा. टिप नंबर 9, कापूर हुंगला की आपल्याला बरं वाटतं. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की भीमसेनी कापराची पुरचुंडी करायची, आणि जे लोक हिमालयात ट्रेकला जातात किंवा चारधाम यात्रेला जातात, बद्रीनाथ केदारनाथला, तेव्हा हाय अल्टिट्यूडला जेव्हा ऑक्सिजन कमी पडायला लागतो तेव्हा केवळ कापूर हुंगला तरी बरं वाटतं. तसंच ज्यांना सतत फेस शिल्ड आणि मास्क घालून काम करावं लागतंय, खूप जास्त गुदमरल्यासारखं वाटतंय, छातीवर दडपण वाटतंय, अशांनी भीमसेनी कापराच्या वड्या एका पुरचुंडीत गुंडाळून ठेवा, रुमालात गुंडाळून ठेवा, आणि तो रुमाल ती मधनं ती पुरचुंडी हुंगत राहा. त्याच्याने सुद्धा तुम्हाला खूप बरं वाटतं, फ्रेश वाटतं, आणि जो त्रास होतोय तो हळूहळू कमी व्हायला नक्की मदत होईल. टिप नंबर 10, ज्यांना सतत हाताने काम आहे, नोटांना हात लावायला लागतो किंवा वस्तूंना हात लावायला लागतो, अशांसाठी ग्लोव्ज वापरणं हे नक्की उपयोगी. त्यातही काही लोक रबरी ग्लोव्ज वापरतात, काही लोक प्लास्टिकचे डिस्पोजेबल ग्लोव्ज वापरतात. दोन्हीचे आपले आपले फायदे तोटे आहेत. प्लास्टिकचे ग्लोव्ज पटकन फाटण्याची शक्यता असते, तेवढी सिक्युरिटी नसते. रबरी ग्लोव्ज त्यामध्ये जास्त वेळ टिकतात, दिवसभरात एक पुरतो. पण एक तोटा रबरी ग्लोव्जचा असा आहे की आपल्याला अनेकांना त्याच्यानी खाज येऊ शकते. म्हणून 2 गोष्टींची काळजी घ्यायची. एक म्हणजे रबरी ग्लोव्ज असू दे किंवा प्लास्टिकचा ग्लोव्ह घातल्यानंतर तो सरकू नये म्हणून इथं रबर लावायचं नाहीये. अनेकांना अशी सवय असते की ग्लोव्ज घालतात आणि इथं रबर लावतात, आणि ते घट्ट रबर राहतं बराच वेळ, ज्याच्यामुळे आपल्या बोटांकडे जाणारा ब्लड सप्लाय कमी पडतो. आणि लक्षात घ्या, अनेकदा बोट काळी पडणं असेल, मुंग्या येणं असेल किंवा अशा तक्रारी सुरू होतात, तिथे रक्तप्रवाह कमी पडतो. त्यामुळे कधीही ग्लोव्ज घातले तरी रबर लावू नका. मनगटाच्या इथं ते कसं राहील हे तुम्ही तुमच्या काम करताना ऍडजस्ट करा, पण रबर लावू नका. आणि दुसरी महत्वाची टिप म्हणजे जर रबरी ग्लोव्ज वापरणार असाल तर आल्या धुवून झाला हात की त्याच्यानंतर नीट तेल लावायला, किंवा अगदीच नाही तर मॉइश्चरायझर तरी लावायला विसरू नका. पण आयडियली जर तुम्ही सतत रबरी ग्लोव्जचा वापर करत असाल तर घरी आल्यावर पूर्ण हात स्वच्छ धुवून झाल्यानंतर रात्री झोपताना किंचित तिळाचं तेल किंवा अगदी नाही तर खोबरेल तेल लावून त्याची काळजी नक्की घ्या, कारण त्याच्याने अनेकदा खाज येऊन स्किन डिसीजेस होण्याचीही शक्यता असते. अनेक जण हे डिस्पोजेबल ग्लोव्ज वापरतात कारण ज्यांना सतत एक्सपोजर नाहीये किंवा इतपत प्रोटेक्शन पुरतं असं वाटतंय. तुमच्या व्यवसायानुसार तुम्ही ठरवू शकता, पण डिस्पोजेबल ग्लोव्ज जर वापरत असाल तर ते काढायचे कसे आणि डिस्पोज ऑफ कसे करायचे ह्यालाही महत्व आहे. मी जर असं हाताने काढलं एक आणि त्याच्यानंतर ह्या हाताने उघड्या हाताने दुसरा ग्लोव्ज काढायला गेले तर तुम्ही रिस्क घेताय. त्यापेक्षा करायचं काय आहे दाखवते. कुठलाही ग्लोव्ज असतो, रबरी ग्लोव्ज किंवा प्लास्टिकचा ग्लोव्ज, काढताना एका हाताने इथल्या बाहेरच्या भागाला धरायचा आहे आणि उलटा वर ओढायचा आहे की ज्यामुळे हा जो एक्सपोज भाग आहे तो आत गेलाय. मग तो धरायचा आहे आणि त्या भागाने दुसरी प्लास्टिकचं धरून या पद्धतीनेच असा काढायचा आहे आणि हे एकमेकांमध्ये गुंडाळायचे. जो आतला भाग होता तो आता बाहेर आलाय, त्यामुळे जो बाहेरच्या सरफेसेसला लागलाय एक्सपोज्ड पार्ट ग्लोव्जचा तो आत जाईल. हे गुंडाळून झाल्यानंतर नीट न्यूजपेपरमध्ये गुंडाळायचे आणि मग तुम्ही ते डस्टबिनमध्ये टाकायचे. आपल्या इतकीच येणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची पण आपण काळजी घेतली पाहिजे. कुणालाही आपल्यामुळे एक्सपोजर नको, त्यामुळे एवढी गोष्ट तरी नक्की नीट पाळा. टिप नंबर 11, ग्लोव्जचा स्पेशली डिस्पोजेबल ग्लोव्जचा सर्वाधिक वापर करायला लागतो तो म्हणजे कॉमन टॉयलेटचा वापर करताना. ज्या लोकांचं काम एकाच ठिकाणी ऑफिसमध्ये किंवा बँकेत आहे अशा ठिकाणी तुम्ही काय करू शकता की तिथल्या स्टाफला एक्स्ट्रा काळजी घ्यायला सांगू शकता की तुम्ही टॉयलेट्स क्लीन ठेवा, तिथे हँडवॉश ठेवा, सॅनिटायझर ठेवा आणि त्यातल्या त्यात तुम्ही आपल्या लिमिटेड लोकांसाठी ऍक्सेस ठेवून त्याची काळजी घेऊ शकता. पण काही लोक असे आहेत की ज्यांना व्यवसायाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं, एका दिवसात वेगवेगळ्या 10 ठिकाणी फिरावं लागतं. अशांनी नक्कीच मलमूत्राचं धारण करू नये. म्हणजेच वेग आलाय तरी सुद्धा अडवून ठेवलंय, युरिन असेल स्टूल असेल असं प्लीज करू नका, कारण त्याचे दुष्परिणाम जास्त आहेत. मग अशा वेळेस काय करायचं, कधी ना कधीतरी कॉमन टॉयलेटचा जर वापर करायला लागणार असेल तर अशा वेळेस तुम्ही प्लास्टिक डिस्पोजेबल ग्लोव्ज वापरा. कारण सर्वाधिक प्रॉब्लेम येतो तो म्हणजे कॉमन ठिकाणी फ्लशला हात लागणं, नळाला हात लागणं, रॉड्सना हात लागणं, दारांना हात लागणं.
अशा वेळेस तुम्ही डिस्पोजेबल ग्लोव्हजचा वापर करा आणि त्याच्यानंतर मी सांगितल्या पद्धतीने ते नीट डिस्पोज ऑफ करा. हाताला कुठेही इतर काही टच होऊ देऊ नका. टिप नंबर 12, स्वतःचं पाणी स्वतः कॅरी करा. सध्याच्या काळात आपण एकमेकांना बाटली शेअर करणं, एकमेकांच्या ग्लासनी वरनं पाणी पिणं प्लीज टाळा. सर्वाधिक काळजी घ्या आपल्या अन्नाची आणि पाण्याची. आणि म्हणूनच टिप नंबर 12 म्हणजे घरचा डबा न्या कामाच्या ठिकाणी, आणि दुसरं म्हणजे स्वतःचा थर्मॉस न्या किंवा स्वतःची पाण्याची बाटली न्या. आयडियली गरम पाणी प्यायला तर खरंच उत्तम, कुठल्याच प्रकारचे जंतू संसर्ग होणार नाहीत. त्यामुळे थर्मॉस नेला तर उत्तम, पण काही नाही तर किमान आपला डबा आणि आपलं पाणी हे नक्की कॅरी करा. उगाच हॉटेल सुरू झाली आहेत म्हणून त्यांना उदार आश्रय द्यायला जाऊ नका. आपल्या आरोग्याची काळजी घेणं आपल्या हातात आहे. काही कारणांनी जर घरची मंडळी इथं नसतील किंवा तुम्हाला काही पर्यायच नसेल, बाहेर जावंच लागणार आहे, तर अशा वेळेस जिथं नीट स्वच्छतेची काळजी घेतली जाते अशाच हॉटेल्समध्ये जाऊन खा किंवा अशाच ठिकाणी खा जिथे तुम्हाला दिसतंय की नीट काळजी घेतली जाते. टिप नंबर 13 म्हणजेच अनेकदा मास्क लावून सतत किंवा फेस शील्ड घालून तोंडाला दुर्गंधी येण्याची शक्यता जास्त असते. बॅड ब्रेथचा त्रास अनेकांना जाणवतो आणि त्यामुळे असं वाटतं की अरे सतत तो मास्क दाबून ठेवला आणि त्याच्यामुळे स्वतःलाच त्रास होतोय. अशा वेळेस लवंग आणि वेलदोडा हे असे 2 पदार्थ आहेत की जे तुमच्या खिशात छोटेसे झिपलॉक मध्ये नक्की ठेवा. आणि क्वचित मळमळलं किंवा तुम्हाला त्रास वाटला बॅड ब्रेथचा, मुख दुर्गंधी ज्याला आपण म्हणतो, अशा वेळेस वेलदोडा त्याचे दाणे चावून खाणं किंवा लवंग तोंडात धरणं हे नक्की उपयोगी ठरतं. टिप नंबर 14, कुठेही जाताना एक मास्क तोंडावर आणि एक मास्क बॅगेत किंवा पर्समध्ये असू द्या. एक एक्स्ट्रा मास्क नक्की कॅरी करा. कारण काही वेळेस असं होतं की वेळेस खाली पडू शकतो, कोणाचा तरी धक्का लागतो, आपलंच काहीतरी सांडतं किंवा आपल्याला नुसती रिस्क वाटते की अरे मी कुठेतरी हात लावला आणि तो लागल्यावर का तोंडाला, तर अशा वेळेस मास्क बदला. प्लीज एक्स्ट्रा एक मास्क कॅरी करा आणि तो नियमितपणे धुवून मधनं अपडेट करा. म्हणजे तो वापरला असेल तर आधीचा धुवायला टाका, नवीन पुन्हा ठेवा पर्समध्ये. कारण कधी पण एक्स्ट्रा एक मास्क पाहिजे, काहीही होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट, नियमितपणे मास्क धुवा. म्हणजे जास्त जोड्या असू दे घरामध्ये, पण नीट नियमितपणे रोजच्या रोज, दिवसातनं समजा 4 वेळा बाहेर पडत असाल तर अगदी प्रत्येकाला वेगळा मी असं म्हणणार नाही, पण किमान जर तुमचे 8 पेक्षा जास्त तास बाहेर असणार असाल तर दिवसाला तुम्ही 2 मास्क वापरले तरी हरकत नाही. ते धुवायला टाका, पण स्वच्छ कोरे नीट धुतलेले मास्क वापरा. कारण अनेकदा ओलसर मास्क राहिले किंवा वापरलेलाच मास्क परत वापरत राहिला तर मात्र तुम्ही लवकर आजारी पडू शकता. त्यामुळे नीट मास्कची काळजी घेणं, ते नीट धुणं आणि कडक वाळवणं हे खूप महत्वाचं आहे. टिप नंबर 15 आणि शेवटची टिप, लास्ट बट नेव्हर द लिस्ट, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे स्वतःच्या मनाची काळजी घ्या. पॉझिटिव्ह राहा, म्हणजेच मनाने पॉझिटिव्ह, म्हणजे तुमची टेस्ट पॉझिटिव्ह येणार नाही. कारण अनेक जण मला काही होणार नाही ना, अरे बापरे मला रोज बाहेर जायला लागतंय, या भीतीनीच बाहेर पडतायत, सतत चिंता करतायत आणि मग भीत्यापाठी ब्रह्मराक्षस होतं ना. तसं नका अट्रॅक्ट करू, चुकीच्या गोष्टींचे विचार नका करू. नीट काळजी घेतली तर काहीही चुकीचं होणार नाही याची खात्री स्वतःला देत राहा, आश्वासन देत राहा. एक अत्यंत महत्वाची गोष्ट केली पाहिजे ते म्हणजे ऋण व्यक्त करणं. आज मला काम आहे ज्यासाठी मला बाहेर पडायला लागतंय, माझ्याकडे काम आहे ज्याच्यामुळे मला पैसे मिळणार आहेत, ज्याच्यामुळे मी माझं कुटुंब चालवणार आहे किंवा अनेक गोष्टी ज्याच्यामुळे मला करता येणार आहेत. आज माझ्या घराला, कुटुंबाला 2 वेळचं नीट जेवायला मिळतंय यासाठी नक्की ऋणी राहा. आणि म्हणूनच सांगते, ज्यांना बाहेर पडावं लागतंय किंवा काम करावं लागतंय त्यांनी बिचारा मी किंवा बिचारी मी म्हणण्यापेक्षा थँक्यू म्हणायला शिका, इतरांना मदत करायला शिका, अर्थात अंतर राखून. नीट काळजी घ्या. स्टे सेफ, स्टे ग्रेटफुल, स्टे फिट अँड स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.